हरिओम श्रीराम अंबातल्या। माझं नाव सौ गंगा चंद्रकांत देसाई, उपासना केंद्र बांधा। माझा अनुभव म्हणजे काजूचा सीझन होता, मे महिना मार्च मध्ये सीझन होता। त्यात दुपारचे आमचे काजू कसे डोंगरात भरपूर डोंगरात असल्यामुळे आणि दुपार म्हणजे काजू मिस्टर माझ्या घरी आले आणि कळालं काजूला आग लागली। काजूच्या आणि बाजूच्या काजूला आग लागली। आमच्या काजू पण पत्रा आम्ही गोळाच केला नव्हता आणि आमच्या साईडला एकदम कटोकट आली आग। ते तशी दुपारचे गेले, म्हटलं पाणी पडण्याला शक्य नाही डोंगरात, म्हणजे भरपूर लहान शेवटच्या टोकाला आमच्या काजू आहे। काजूवर आमचं पोट आहे, नोकरी जॉब सुटल्यामुळे आमचं सगळं काजूवरच पोट वर्षभर चालतं। मी म्हटलं मला पण जाता येत नव्हतं, माझी छोटी मुलगी असल्यामुळे, त्यांच्या डोळ्याचा त्रास असल्यामुळे मी बोलले जाताना तुम्ही एक पाण्यात बाटली घ्या आणि व्यापून जेवढी घेऊन जा, कारण माणसं पण होती पण ते आपल्या काजू त्यांच्या काजू होते, बाजूच्या होते मालवायला आग वगैरे, आमच्या बाजूच कोणच नव्हतं मागवायला, हे एकटेच। म्हटलं बापूंचं नाव घ्या आणि तिला उदित बापूंना त्या रेषेवर टाका मी आमच्या हद्दीवर। तसं साईडने पूर्ण आमच्या आग लागली पण म्हणजे उदी वगैरे टाकली। बापूने घरूनच सांगितलं बापू मिस्टर माझे एकटेच गेलेले आहे, सोबत माणूस पण कोण नाही, पाणी पण नाही, एवढ्या डोंगरात काजू आहे। राहू म्हटलं ते काजूचा सीझन सुरू आहे, असं आहे त्या काजूवर आमचं वर्षभर पोट चालतं। म्हटलं बापू तुम्हीच ते सगळं आग मालवू शकता, म्हटलं तुम्हीच हाकेला धावून आहे माझ्या। मिस्टर आणि माझ्या मिस्टर म्हणजे एवढे मानत होते, त्यांनी माझं ऐकलं, पण त्यावेळी ऐकलं आणि त्यांनी ती टाकली उदी अशी टाकली। बापू म्हटलं माझ्या आणि मी पण इकडनं म्हटलं भाऊ म्हटलं आग सगळं विजून दे, वीज एवढी आग लागणार असते का पूर्ण काजू राहणार असते, कारण सगळा पत्ता कसा होता, लाईट गोळा केला नव्हता अजिबात। ती उदी टाकतशी ना म्हटलं असं आग पूर्ण कडेला येऊन थांबली, पण असं काजूला एका काजू धोका झाला नाही, नुकसान झालं नाही, काही नाही, आपणच भिजवली म्हणजे मालवली, म्हणजे बापूनच ती आग पूर्ण मालवली आमची। म्हणजे आमचं वर्ष त्या काजूवर संपूर्ण पोट होतं आमचा। बापूने म्हणजे लगेच माझ्या हाकेला लगेच धावून आले।